नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तुमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण बातमी आहे, ती म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना आणि मूल्य निर्धारण विभागामध्ये जी भरती प्रक्रिया सुरू होती, तर त्याची ऑब्जेक्शन नंतरची फायनल रिस्पॉन्स शीट काय केली की आलेली आहे. त्याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तर तुम्ही काय करू शकता, तिथे जाऊन ती डाउनलोड करून पाहू शकता की करेक्टेड रिस्पॉन्स शीट कशी असणार आहे. तर याच्यानुसार त्यांनी काय सांगितलेलं आहे की बघा, शिपाई भरती 2023 परीक्षाबाबत यापूर्वी TCS कंपनीकडे प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका म्हणजे ॲन्सर की अनुषंगाने प्राप्त झालेल्या याच्यावरती रिस्पॉन्सेसवरती काय केलं की त्यांनी तालिकेमध्ये 3 पर्याय नव्याने दुरुस्त करण्यात आलेले आहे व एक चुकीच्या प्रश्नाचे त्या सत्रातील सर्व विद्यार्थ्यांना गुण देण्यात आलेले आहे. तर त्याच्या संदर्भात काय केलं की यांनी हे प्रसिद्धीपत्रक काढलेलं आहे. तर बघा, ती जी माहिती आहे त्यांना जी आहे ही रिक्रुटमेंटची माहिती आहे, ही आहे रिस्पॉन्स शीट, त्याची माहिती त्यांनी ऑलरेडी तुमच्या लॉगिंगमध्ये दिलेली आहे. तुम्ही तिथे जाऊन पाहू शकता. बघा इथं बघा, तर क्वेश्चन ID दिलेला आहे. लास्टचे फक्त 3 डिजिट वाचतो मी, 797. त्याच्यात काय केलं होतं की त्यांनी इनकरेक्टेड ॲन्सर की होती, तर त्यांनी काय केलं, हा GK सेक्शनमध्ये होता. तर याला व्हॅलिड ऑब्जेक्शन पकडून काय केलेलं आहे की यांनी काय केलं की ऑप्शन 3 करेक्ट केलेला आहे. त्याच्यानंतरनं ही आहे 807 नंबर, त्याचे इनकरेक्ट ॲन्सर की होती GKची. त्याच्यामध्ये काय केलं की ऑप्शन 2 हा करेक्ट केलेला आहे. त्याच्यानंतरनं 851 हा क्वेश्चन ID होता, त्याची ॲन्सर की त्यांनी चेंज केली मराठीमध्ये. तर यांनी काय केलं की फुल मार्क्स दिलेले आहेत कॅन्डिडेटला सगळ्या त्या शिफ्टमधल्या. आणि त्याच्यानंतर शेवटची जी ही आहे ऑब्जेक्शन ही ID ती आहे 876. त्याच्यामध्ये काय केलं, इंग्लिश शिक्षणमध्ये काय केलं होतं की 4था ऑप्शन हा करेक्ट केलेला आहे. तर ही माहिती होती. तर काय करा की अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.